मुख्यमंत्री साहेबांचे खूप आभार मानते आणि लाडक्या बहिणीने आत्तापर्यंत जे प्रेम दाखवलं तसं इथं पुढे पण असंच प्रेम दाखवावं हेच सांगते त्यांना. असं म्हणजे आजच्या या मतदानामध्ये मतदान एवढं आघाडीने पडलं आणि महिलांनी असं दाखवून दिलं की नवरे कितीही महिलांना जन्मभर कपडे घेतात, खर्च करतात, पण नवऱ्याचं महिला कधी नाव घेतलं. कारण लाडकी बहीण योजना सुरू केली तर महिलांनी लाडक्या भावात पहिल्यापासून कार्यक्रमामध्ये असं महिलांनी आपल्याला दाखवून दिलं की बहुमताने तर निवडून तर आपल्याला दिलं, पण लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे नवरे महिलांना किती खर्च करतात, लग्नामध्ये शपथविधी घेतात, सर्व घेतात, पण महिला भावानं 500 रुपये जर साडी टाकली तर ही माझ्या भावानं टाकली म्हणून असं महिला दाखवते प्रत्येकाला. तर लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळं बहिणींनी असं दाखवून दिली की हा माझा लाडका भाऊ, म्हणजे भावाला माहीत झालं की माझी बहीण माझंच ऐकते, नवऱ्याचं कधीच ऐकणार नाही, एवढं मात्र सिद्ध करून दिलं महिलांनी. आज इथे आनंदराव बोरकर यांनी महिलांचा जो सत्कार केला, जो सत्कारासाठी एक छोटासा प्रोग्राम आयोजित केला, तो सगळ्यात अप्रतिम आहे. आणि यात माझं सांगणं आहे का त्यांनी जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो उपक्रम लावला त्याच्या मागोमाग यांनी पण हा उपक्रम सुरू केला, हे खूप म्हणण्यासारखं आणि धन्यवाद आहे त्यांना मनापासून. पण एकच आहे माझं म्हणणं, ह्या सगळ्या बहिणी माझ्या पाठीमागेच आहेत, त्या लाडक्या बहिणी येतात, पण एक आहे यात सगळ्यात मोठा मुद्दा आहे ना शेतकऱ्यांचा. आज शेतमालाला ज्या पद्धतीने भाव नाही आहे त्या पद्धतीने भाव भेटला तर हे जी योजना आता आपण म्हणू मुख्यमंत्री साहेब ही 100% योजना चालू ठेवते, यदा कदा ते प्रॉब्लेम आला तर शेतकऱ्यांचा भाव यांनी सगळ्या गोष्टीला दिला तर महिला इतकी आनंदाने खुश होईल लाडक्या बहिणीपेक्षा जास्त. कारण आज ना पडता भाव एवढा झालाय, यात शेतकऱ्यांचं एवढं हॅरासमेंट होतीये आणि शेतकरी वरच्या वर खालावत चाललं. यामध्ये शेतीचा दर्जा व्हॅल्युएशन वाढते पण मालाचा दर्जा बिलकुल वाढत नाही. ही माझी कळकळीने विनंती आहे का त्याने हा मुद्दा सगळीकडे न्यावं आणि सगळ्या प्रस्तावात सांगावं व नाही शेतमालाला भाव भेटलाच पाहिजे. आणि आजही आमची इच्छा आहे मनापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे का? धन्यवाद. मी बीजी देशमुख, शिवसेना राज्य ग्रंथालय राज्याध्यक्ष. शिवसेना पक्षाचं एक कार्य म्हणून शिवसेना पक्षाला बहुमताने विजयी करण्याकरता या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीने जे प्रामाणिकपणे इमानदारीनं त्यांना मतदान केलं, अशा लाडक्या बहिणीचं पक्षाच्या वतीनं कौतुक होणं हे साहजिकच आहे आणि ती पक्षाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पूर्ण करण्याच्या हेतूनं आम्ही ग्रंथालय शेलच्या वतीनं या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचं सन्मान म्हणून, त्यांचं कौतुक म्हणून, त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी म्हणून, भविष्यामध्ये शिवसेना पक्षाची एकनाथ शिंदे साहेबांची नाड जुळून राहण्यासाठी म्हणून आम्ही त्यांचा फार मोठा सत्कार केला, त्यांचं कौतुक केलं. या कौतुकासाठी कमी वेळामध्ये मी अनेक महिलांना निमंत्रित दिलं. हजारो महिला या ठिकाणी आल्या, त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो.